आणि माग मी काय रे टवट्या कल्टी मारायलाय लेस शूजची लेस. युसलेस लोट. तर आम्ही ना असं चाललेलो, मी असा समजायचा पुढं चालता चालता समोर बघतो तो कोण वाघ बसलेला असा. तो माझ्याकडे बघे, मी त्या टाकलो काका, दमलो खूप दमलो. एवढ्या लवकर पाड्यावानी पाडात वट. तर लॅम कर, पायाच्या अंगठे पकड, शूज काढायला लागल काका. बुटाची टोका पकड. ओके, ताट ताट ठेवायचं नाही, असं हात लागले पाहिजेत. वाक वाक वाक. माझ्याकडून नाही जमा. कसली नॉन फोक्सिकल पोर रे तुम्ही. तुम्ही करून दाखवा की मग. काय तुम्हाला जमतं ते करून दाखवा तुम्ही. पायाचा अंगठा पकडून. हा यो बघ, असं नाही, मला सांगितलं तसं करून दाखवा. चॅलेंज देतो मला. हा दिलं चॅलेंज. तुम्ही कुठं गेला यो. काकूंच्या हातात पेपर पडला का काय. देवा, म्हणजे मी मेलो. ऋषा मला जित्ता नाही सोडणार आता. काय करू. नाही नको, अजून प्रॉब्लेम होईल. ओय. भामट्या, बरा सापडलास. तूच ना तो पेपर आणि दुधाच्या पिशव्या चोरी करणारा. काका मी चोर नाहीये, कोल्हापुरातल्या बड्याकडचा युवराज आहे मी. युवराज, तोंड बघितलं का आरशात? आणि चोरी करायला कोल्हापूरहून इथे. हळू बोला ना. कोल्हापुरातल्या म्हशी काय आटल्या. काका मी नाहीये ना चोर, ऐका ना तुम्ही. थांब, आता ना तुला पोलिसांच्या हातातच देतो. ऐका ना काकू. चोर चोर पकडा पकडा, चोर चोर. अहो पकडा. काय गडबड आहे. अहो चोर होता, पळून गेला ना. चोर. अहो आमच्या दुधाच्या पिशव्या चोरी करणारा आज तुमचं वर्तमानपत्र चोरी करून पळून गेला. वर्तमानपत्र. हो ना. काय वेळ आलीये. सुट्या पैशांसाठी लोक वर्तमानपत्र चोरून रद्दीत विकायला लागले. कठीण आहे. हा सुम्या बोल, काम झालं? अरे काही ठीक नाहीये ऋषा, काकूंना कळलंय सगळं. काय? अरे तू होतास ना तिकडे, मग? अरे मी येण्याआधीच काका इथं पोहोचले आणि त्यांनी काकूंना सगळं सांगितलं ऋषा. काय बाबा? अरे बाबांना कोणी सांगितलं? कृष्णकांत साहेबांनी. ते घरी आलेले काकांना भेटाया. सुम्या तू फोन आईला दे, मी बोलतो तिच्याशी. ऋषा, काकूंनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय, कोणाशीच बोलत नाहीयेत त्या. अनु काय येड्यागत करायले. हा अनु, आता रिशाचा विचार करणार आहेस की नाही तू? त्याच्या एवढ्या मोठ्या आनंदावर इरजन घालायचंय का आपण? आणि आणि काय चुकीचं केलंय त्यानं, सांग मला. त्यानं कुणाचा खून केलाय, चोरी केले, कुणाला फसवलंय का? हा, स्वतःचा छंद जोपासलाय फक्त.
नाही नाही, आता म्हणजे कबूल आहे, त्या गाण्याच्या छंदापायी मी माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं, पण रिशाचं पण तसंच होईल असं का गृहीत धरते तू? हे बा अनु, आता तू तू बाहेर ये, मी तुझ्यासाठी खास कॉपी करतो माझ्या स्टाईलची. हा, ये ये ये. काय सांगतेस पल्लू? हो ना, सुम्या मला म्हणा, सुम्या सुम्या, पल्लू सांगते ते खरं आहे का? अनुराधा काकूंना आवडलं नाहीये हे? म्हणजे ऋषी कॉम्पिटिशन जिंकला, त्याला गाण्यात करिअर करायचे, हे आवडलं नाहीये का त्यांना? हो, खूप चिडल्या त्या. रिशा जिंकावा म्हणून मी देवाकडे साकडं घातलं होतं. काकूच्या हट्टापायी रिशा संगीतापासून दूर गेला तर? नाही नाही सुम्या, डोंट वरी यार, असं काही नाही होणार. नाही पल्लवी, आता सगळं कठीण आहे बघ. काकूंनी सकाळपासून स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. आपण ना मॅडमना आधीच सांगून ठेवू सुट्टीचं. हा म्हणजे काय आहे, आपल्याला सगळे मिळून धमाल करता येईल. हा पण तिळगुळकरांचा लाईव्ह शो कधी आहे? काय शो ना हा? तिगुळकरांचा? आपण ऋषीला विचारलं तर कसं आहे? चला, ऋषीला हे बेस विचारू. ऋषी? ए ऋषी, हा. काय रे तुझा लाईव्ह शो कधी आहे? माहित नाही, म्हणजे काही कन्फर्म नाहीये. नसू दे. पण तुम्ही एवढे उदास का? हा, टेन्शन येईल का? टेन्शन? ऋषी तू टेन्शन घेतलंयस? हे टेन्शन वगैरे घेऊ नकोस हा. तू एक काम कर, तू रोज घरात ना रिहर्सल करत जा, प्रॅक्टिस करत जा. हा, बाकी काय, घरातले सगळे मस्त ना, आनंदी असतील सगळे. हो. आणि तुम्हाला कसं वाटतंय आता? काय चाललंय? भाई साहब 1000 का छुट्टा है? मी कृष्णकांत. कृष्णकांत भाई साहब 1000 का छुट्टा है क्या? झेंडू. मॅडम आपले बॉस आहेत ते. अरे लेकिन 1000 का छुट्टा चाहिए मुझे. मी देतो. अभिनंदन. थँक्यू सर. मी घरी गेलो होतो पण तुम्ही नव्हतात. बाबा भेटले, त्यांचंही अभिनंदन केलं. सोम्याने सांगितलं मला सर. थँक्यू. खूप फोन येत असतील नाही तुम्हाला? सर मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, मी फोन करून येऊ इफ यू डोंट माइंड. नक्की. थँक्यू सर. अनु, हे बघ, गरम गरम कॉफी आणलंय, एकदम कडक, तुला आवडते तशी. चल ये लवकर बाहेर ये कॉफी घे. अनु, अनु, अगं किती वेळ असं स्वतःला कोंडून ठेवणार आहे? अनु, अनु, अगं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? त्याच्यापेक्षा बोल माझ्याशी, मन मोकळं कर. कॉम्पिटिशनचं बक्षीस, लाईव्ह कॉन्सर्ट, मला काहीच नको आहे. ह्या सगळ्या गोष्टींची मला काहीच गरज नाही. मला माझे आई बाबा हवे आहेत. मी आता सरगम कंपनीला कॉल करतो आणि त्यांना सांगतो की मी नाही गाणार.